विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजताच राजकीय पक्षांमध्ये अदलाबदलीचे वारे व्हायला लागलेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यमंत्री संजय सावकारे आणि आमदार किसन कथोरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून आपण भाजपमध्ये प्रवेश केल्याचे या दोन्ही नेत्यांनी स्पष्ट केलं। त्यामुळे भाजपची ताकद वाढल्याचं बोललं जात आहे। विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमेदवार फोडाफोडीचं राजकारण पुन्हा एकदा पाहायला मिळतंय। राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का मिळालेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन लोकप्रतिनिधी स्वतः मंत्री असलेले राज्यमंत्री असलेले संजय सावकारे याच्या व्यतिरिक्त आमदार किसन कथोरे दोघांनीही पक्षाला रामराम केलेला आहे आणि भाजपमध्ये आज प्रवेश केलेला आहे। जाणून घेऊयात नेमका काय त्यांच्या भावना आहेत। सावकारे सर, मंत्रीपद होतं तुमच्याकडे, अनेक वर्षांचा तुमचा प्रवास होता राष्ट्रवादी सोबतचा, मग अचानक असं काय झालं? मंत्रिपद मला आता वर्षभरापूर्वी दिलं होतं, पण जसं मंत्रिपद दिलं परंतु ज्या पद्धतीने ताकद द्यायला पाहिजे ती न देता उलट जो विरोधक आहे माझा, म्हणजे पक्षांतर्गतच जो विरोधक आहे त्याला एक प्रकारे ताकद पुरवली जात होती आणि तिथल्यामुळे तिथले स्थानिक आमचे जे पदाधिकारी आहे, जनता आहे, ही त्या व्यक्तीच्या विरोधामध्ये आहे। ही भावना आम्ही इथे कळवली तरीसुद्धा त्याची दखल न घेता त्याला ताकद देण्याचं काम सुरू होतं। त्याच्यामुळे मी हा निर्णय घेतला। खरं तर माझ्यासारख्या सामान्य माणसाला लाल दिवा म्हणजे मंत्रिपद दिलं याच्याबद्दल खरोखर मी पवार साहेबांचे आभार मानतो। ठाणे जिल्ह्यामध्ये ओळख असलेला, चांगली ओळख असलेला तुम्ही एक नेतृत्व आहात। मग अशा वेळेला जे राष्ट्रवादीने भरभरून दिलं त्याच्या उपरोक्त आज तुम्ही पक्ष बदललात। राष्ट्रवादीने अजिबात भरभरून दिलं नाही। मी माझ्या पायावर खंबीरपणे माझ्या कार्यकर्त्यांनी मला तयार केला। ग्रामपंचायतीच्या सरपंचापासून सर्वच पदं मी माझ्या ताकदीने, माझ्या कार्यकर्त्यांच्या ताकदीने जिंकलेली आहेत। प्रत्येक वेळेला माझ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचाच बंडखोर माझ्या निवडणुकीमध्ये समोर असतो। मग राष्ट्रवादीने जर ताकद दिली असती तर तो बंडखोर तिथं उभाच राहिला नसता आणि त्या बंडखोरांसाठी खऱ्या अर्थाने मी आज पक्षातून बाहेर पडलो आहे। कारण मला माझ्या मतदारसंघाचं, माझ्या जिल्ह्याचं विकासाचं मॉडेल हे एक वेगळं ठेवायचं आहे आणि त्यासाठी खऱ्या अर्थाने विकासाची दिशा असलेले आदरणीय मोदी साहेब यांच्या विचारांनी निश्चितपणे आम्हाला ते समाधान वाटलं। माझ्या भाजपच्या तिन्ही मंडळांनी मुरबाड, कल्याण आणि अंबरनाथ या बदलापूर या तिन्ही मंडळांनी एकमुखी ठराव करून दिलेला आहे। उमेदवार जेवढे माझ्याकडे इच्छुक होते त्या सगळ्यांनी पत्र दिलेले, सांगितलेले यशस्वीनं की किसन कथोरेंना तातडीने प्रवेश द्यावा। पण मी माझ्या कार्यकर्त्यांच्याकडं माझ्याकडं आज जवळजवळ 200 ग्रामपंचायतींपैकी 180-82 पंचायती ह्या माझ्या स्वतःच्या ताकदीने मी निवडून आणलेल्या आहेत। पंचायत समित्या 2 माझ्या आहेत। कल्याण तालुक्यातल्या माझे पंचायत समितीचे सदस्य वगैरे सगळे आता इथं हजर आहेत। सगळे बँकेचे तिन्ही तालुक्यातले तिन्ही संचालक, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे, बदलापूर नगरपालिकेचे नगरसेवक, एवढा मोठा जो संघ आहे माझा, तो संघ संपूर्ण मला बरोबर आणायचा होता आणि त्यामुळे त्यांच्याबरोबर विचारविनिमय केल्याशिवाय मी निर्णय घेत नव्हतो। ऑफर वगैरे काय नाही, मी कार्यकर्ता आहे, तो विकासातून घडलेला कार्यकर्ता आहे। ऑफरवर मी चालत नसतो, ऑफर तिकडं चालते, इकडं नसते। निश्चितच आपण ऐकलं की दोन्ही जे आमदार आहेत, राज्यमंत्री संजय सावकारे आणि असोत अथवा किसन कथोरे यांनी सांगितलेलं स्पष्टपणे की पक्षाने कोणतीही भाजपने ऑफर दिलेली नाही, ते स्वतःच्या इच्छेनेच पक्षामध्ये आले। त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी भाजपची ताकद या ठिकाणी पुन्हा एकदा वाढल्याचं दिसत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप रणपिसेसह संदेश शिर्के, जय महाराष्ट्र, मुंबई।